मम्मी मंगळसूत्र म्हणजे काय ग? मंगळसूत्र म्हणजे नवरा बाळा. अगं मग ते वाकडं झालंय, सरळ कर. कुठं? ते बघ तुझ्या गळ्यात. ते काय सरळ होतं गे? कधी गोड बोलायचं माहितीये? सरळ बोललं तरी वाकडं, काय आण म्हटलं की वाकडं, कुठं फिरायला चला म्हटलं की तोंड वाकडं, कायम वाकड्यातच शिरते. ते सरळ होत नसते. आजपर्यंत मी बनवलेल्या जेवणाची माझ्या नवऱ्याने कधीच तक्रार केली नाही. मला एक समजत नाही की नवरा समजूतदार आहे की मी सुगरण आहे. तुम्हाला माहित आहे का, बायका एवढ्या हुशार असतात, त्यांना एक काम सांगितलं ना 2 कामं करतात. माहित आहेत की मला 2 कामं. ते पहिलं काम तोंड फुगवायचं आणि दुसरं काम सांगितलेलं करायचं. जिकडे बघावं तिकडे बायकोची चर्चा आहे. कोणी बायको आणण्यासाठी रडते तर कोणी बायको आणून रडते. तुम्ही कधी विचार केलाय का की औषधांच्या पाकिटामध्ये 10 गोळ्या का येतात? नाही केला. ही परंपरा तेव्हापासून चालू झाली जेव्हापासून रावणाचं डोकं दुखायला लागलं. अहो मी ना गुलाबजामुन केलेत, तुम्ही खाणार? नको काय? अहो खावा की, खूपच छान झालेत. अगं नको, मला फुकटचं पचणार नाही. हा काय? मग माझ्या आई वडिलांनी दिलेला हुंडा कसा काय पचला? जावाजावांमध्ये विश्वास जर पक्का असला ना तर कोणी कितीही कान भरू द्या तो तरी फरक पडत नाही. मला एकाने विचारलं तुझे नातेवाईक कसे आहेत? म्हटलं डिसेंबरचे. ते डायरेक्ट 12चे म्हणायला चांगलं नाही वाटत ना, आपण चांगल्या घरचे. बरं तुमचे कसे आहेत नातेवाईक? तुमचे पण डिसेंबरचे? जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही नॉनव्हेज न खाऊन खूप साऱ्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवताय, तर हे साफ चुकीचं आहे. कारण की तुम्ही त्यांचं खाणं खाताय, भाजीपाला. मग ते काय खाणार? ते तसे पण मरणारच आहे. अहो डॉक्टरनं इंजेक्शन घ्यायला सांगितलेलं, का नाही घेतला? अगं शनिवारी इंजेक्शन घ्यायचं नसतंय, नाहीतर शनिदेव नाराज होत्यात. इंजेक्शन घ्या, नाहीतर यमराज नाराज होतील. किती मोठी मोठी स्वप्न बघितलेलो मी. तुझ्या संग लग्न करून काय सुद्धा फायदा झाला नाही माझा. कसं काय फायदा झाला नाही? काय फायदा झालाय? माझ्या नावचं 5 किलो धान्य मिळत नाही का रेशनचं? अहो तुम्ही पुरुष राग आल्यावर काय करताय? आम्ही एकांत शोधतो शांतता मिळण्यासाठी, आणि तुम्ही बायका? आम्ही नवऱ्याला शोधतो भांडण करण्यासाठी.